अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण कुठलाही सणवार आला की आपण बघतो की सुखासाठी हे करा किंवा ते करा किंवा अनेक असे उपाय सध्या सोशल मीडियावरती असतात की सकाळी उठल्याच्यानंतर हे करा, रात्री झोपण्यापूर्वी हे करा, इथे दिवा लावा, तिथे दिवा लावा, चहामध्ये हे टाका, ते टाका, त्यामुळे सुख समाधान प्राप्त होणार आहे. एकाचा विश्वासाचा भाग असतो की आपण काय करायचं आहे. परंतु आपल्याला या जीवनामध्ये जर का सुख समाधान शांती हवी असेल तर आपल्याला एक गोष्ट ती करावी लागणार आहे. आणि ती जी गोष्ट आहे ती अतिशय साधी आहे, सोपी आहे. म्हणजे कुणाची निंदा म्हणून मी तुम्हाला सांगत नाही, परंतु आपल्याला जर का खरंच या जीवनामध्ये जरा आपल्याला सुख शांती प्रगती हवी असेल तर आपण एक गोष्ट जर केली तर आपले संपूर्ण जीवनाचं कल्याण होणार आहे. आपलं जे प्रारब्ध आहेत ते नष्ट होणार आहेत आणि आपल्याला सुख शांती समाधान प्राप्त होणार आहे. तर ती गोष्ट कुठली आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. श्री गजानन विजय ग्रंथामध्ये सांगितलं आहे की 3 प्रकारचे कर्म असतात: संचित, प्रारब्ध आणि क्रियमन. भागवतामध्ये तेच सांगितलं आहे की आपले प्रारब्ध असतात आणि जोपर्यंत आपले प्रारब्ध आहेत ते जे नष्ट होत नाहीत तोपर्यंत आपल्या जीवनाचं कल्याण होणार नाही. म्हणजे आपण जिवंत असताना देखील आपल्याला शांती मिळणार नाही, समाधान मिळणार नाही, सुख मिळणार नाही आणि आपण गेल्याच्या नंतर देखील आपलं कल्याण होणार नाही. ती कुठली गोष्ट आहे ज्यामध्ये आपलं संपूर्ण प्रारब्ध नष्ट करण्याची शक्ती आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि आपण जर का ही गोष्ट केली नित्यनेमाने तर खरंच सांगते तुम्हाला जीवनाचं सोनं होणार आहे. आपला जो मानवी देह आहे तो आपल्याला असंच मिळाला नाही. 84 लाख लक्ष योनी फिरून आल्याच्या नंतर माणसाला मनुष्याचा देह प्राप्त होतो. आणि जर का आपण या जन्मामध्ये आपल्या जीवनाचं जर का कल्याण करून घेतलं नाही तर मग माहीत नाही की पुढे काय होणार आहे, म्हणजे पुढचा जन्म कुठला असणार आहे. तसंही आपल्याला माहीत नसते की आपण किती जन्म घेऊन मानवाचा देह आपण प्राप्त करतो. आणि यापुढे जर का समजा मानवी देहामध्ये जर का असताना आपण जर का आपल्या जीवनाचं कल्याण केलं नाही तर मग पुढचा जन्म कुठला मिळेल हे देखील आपल्याला माहीत नाही. आणि सध्या कलियुग आहे. कलियुगामध्ये सध्याच एवढ्या भयंकर गोष्टी चालू आहेत की त्या आपण ऐकल्या तरी सुद्धा आपल्या अंगाचा थरका फुटतो. आणि पुढचं जे येणारं कलियुग आहे म्हणजे अजून 100 वर्षाच्या नंतर किंवा 500 वर्षाच्या नंतर तर ते खूप कठीण आहे. त्यामुळे आत्ताच आपण भगवंत प्राप्ती करून घ्यायला हवी. भगवंत प्राप्ती म्हणजे आता कलियुगामध्ये सगळ्यात सोपं आहे की भगवंत प्राप्ती करणे. म्हणजे जसं सतयुग होतं, त्रेतायुग होतं, द्वापरयुग होतं, तेव्हा जशी लोकांना ऋषीमुनींना तपश्चर्या करावी लागायची तशी तपश्चर्या आपल्याला करायची गरज नाही. कलियुगामध्ये सगळ्यात लवकर भगवंताची प्राप्ती होऊ शकते. नामदेव महाराजांना फक्त 3 दिवसामध्ये भगवंताची प्राप्ती झाली होती. तसंच सकुबाईसाठी पांडुरंग आला होता. तसंच अनेक असे भक्त आहेत की ज्यांनी कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती 7 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये करून घेतली. नरसिंह मेहता आहेत, त्यांनी 7 दिवसामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेतली होती. म्हणजे नरसिंह मेहतांना तर त्यांच्या जीवनकालामध्ये 52 वेळेस द्वारकाधीशने दर्शन दिलं आहे. म्हणजे कलियुग हे श्रेष्ठच आहे भगवंत प्राप्ती करून घेण्यासाठी, परंतु आपल्याला ते करावं लागणार आहे. प्रारब्धाचं जर का आपण म्हटलं तर भगवंत प्राप्ती झाली म्हणजेच प्रारब्ध देखील नष्ट होणार आहे, त्याविषयी काही वादच नाही. त्यामुळे आपण अशाच गोष्टी कराव्या की ज्या आपल्या जीवनाचं कल्याण करू शकतील. म्हणजे आपण जिवंत असताना देखील आणि आपण गेल्याच्या नंतर देखील. आपण सगळीकडे हेच ऐकत असतो की नामस्मरण करावं, नामस्मरण करावं. तर खरंच नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ सांगितलं आहे कलियुगामध्ये. तुम्ही फक्त नामस्मरण करा. म्हणजे कुठल्याही उपाय करण्यापेक्षा, काही वेगळं करण्यापेक्षा तुम्ही नामस्मरण करा. तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही उपाय करू शकता, जे आध्यात्मिक उपाय आहेत ते करा. परंतु इथे दिवा लावा, तिथे दिवा लावा, हे करा, ते करा, चहामध्ये सकाळी तुम्ही उकळून जर का हे पिलं तर तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होणार आहे. कसं होणार आहे सांगा बरं? असं नाही होऊ शकत. म्हणजे आता मी तुम्हाला त्यामुळेच नेहमी करता सांगते की म्हणजे जे करत असतील ते करत असतील, परंतु मी तुम्हाला त्यासाठीच हे सांगते की तुम्ही ग्रंथ वाचत चला. ग्रंथ हे आपले मित्र आहेत. ग्रंथ आपल्या जीवनाचा आधार आहे. आपण कसं जगायचं हे आपण ग्रंथांकडूनच शिकत असतो. आणि आपलं जे काही ज्ञानार्जन होणार आहे, जे काही आपल्याला ज्ञान संपादन होणार आहे ते फक्त आपल्याला ग्रंथच देऊ शकतात. त्यामुळे नेहमी करता आपण ग्रंथ वाचायला हवे. तुम्हाला जे आवडतील तुम्ही ते ग्रंथ वाचा. तुम्ही भागवत वाचा, तुम्ही रामायण वाचा, ऐश्वरी वाचा, तुम्ही जे भक्तांचे चरित्र आहेत, भक्ती विजय आहे ते तुम्ही वाचा. भक्तांचे चरित्र जरी आपण वाचले, आता त्यांचे चरित्र तुम्ही जास्तीत जास्त वाचण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे आपल्याला समजेल की आपल्याला भक्ती कशी करायची आहे. आपण जेव्हा श्री गजानन महाराजांची भक्ती करतो, नामस्मरण करतो, त्यावेळी देखील आपल्याकडून असंख्य चुका अशा होत असतात. परंतु जेव्हा आपण भक्तांचे चरित्र वाचतो किंवा आपण ग्रंथ वाचतो त्यामुळे आपलं जास्तीत जास्त ज्ञानार्जन होते आणि आपल्याला कळते की आपल्याला भक्ती कशी करायची आहे. आपण श्री गजानन महाराजांना आपलं गुरु मानलं आहे तर आपण गुरूंची भक्ती करताना कशी करावी या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला शिकायला मिळते. त्यासोबतच
श्री गजानन महाराज असे आहेत की आपल्याला हे कलियुग जे आहे, कलियुगामध्ये महाराज आले, मध्ये श्री गजानन महाराज यांचा अवतार झाला. कलियुग काही असं वाईट नाही, म्हणजे आता आपल्या अवतीभोवती असंख्य गोष्टी अशा होत असतात, परंतु कलियुगामध्ये देखील महान संत झाले, श्री गजानन महाराजांचं अवतरण झालं आणि आपलं अहोभाग्य आहे की महाराजांची भक्ती करण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आपण श्री गजानन महाराजांचं संपूर्ण चरित्र जेव्हा बघतो तेव्हा त्यांच्या अवताराला ज्या अनुसरून गोष्टी होत्या किंवा त्यांना त्या अवतारामध्ये ज्या ज्या गोष्टी करायच्या होत्या, जसं राहायचं होतं त्या पद्धतीने त्यांनी त्या अवतार घेतला आणि त्यांनी त्यांचं कार्य केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक वेळी भगवंत हा भक्तांना तारण्यासाठी आलेला आहे. तसेच महाराज देखील आपल्याला सांभाळण्यासाठी, आपल्याला तारण्यासाठी आलेले आहे. आता सध्या चालू आहे, यापेक्षाही पुढचं जे कलियुग आहे ते खूप म्हणजे डेंजर होणार आहे किंवा खूप विचित्र होणार आहे. त्यामुळे आत्ताच आपण जेवढं शक्य होईल तेवढं नामजप करून परत पृथ्वीवरती यायचं काम पडणार नाही, असंच काहीतरी करावं, म्हणजे आपल्या जीवनाचं कल्याण आपण करून घ्यावं. त्यामुळे तुम्ही शक्य तेवढा नामजप करा. नामजप केल्यामुळे सध्या आपलं जे प्रारब्ध आहे ते नष्ट होणारच आहे, आपल्याला सुख, शांती, समाधान याची प्राप्ती होणारच आहे आणि आपण गेल्याच्या नंतर देखील आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे. आणि नामजप करायला असा खूप काही वेळ लागत नाही. मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला होता की गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तापासून तुम्ही कुठलीही एक श्री गजानन महाराजांची सेवा करायला सुरुवात करा. त्यामध्ये मी नामजप देखील सांगितलं होतं. नामजप आपण लिखित देखील करू शकतो किंवा आपण माळीवरती देखील नामजप करू शकतो. माळीवरती जेव्हा तुम्ही नामजप कराल तेव्हा तुम्ही शुद्ध होऊन, पवित्र होऊनच तुम्ही नामजप करायला बसा देवघरासमोर. किंवा तुम्ही चालता बोलता नामजप करणार असाल तर मग काहीच प्रॉब्लेम नाही. परंतु जेव्हा आपण माळ हातामध्ये घेतो तेव्हा आपली स्थिती ही पवित्रच असायला हवी आणि आपण नामजप करायचं आहे. नामजप तुम्ही ठरवून घ्या की तुम्हाला किती संख्येमध्ये तुम्हाला नामजप करायचं आहे. तुम्ही 3 महिने, 6 महिने, वर्षभर जर नामजप केला ना, तुम्हाला स्वतःला कळायला लागेल की आपली किती प्रगती झाली आहे. म्हणजे आपण अंतर्बाह्य संपूर्ण बदलून जातो, आपले विचार, आचार सगळं काही बदलून जाते, आपल्या वाणीमध्ये शुद्धता येते, त्यातून बाहेरून आपलं मन पवित्र व्हायला लागते आणि आपलं मन शांत राहते, समाधानी राहते, आपल्याला जास्तीत जास्त भगवंताची ओढ लागते. आणि जो व्यक्ती नामजप करत असेल अतिशय मनोभावे, असं समजावं की महाराजांनीच कृपा केलेली आहे. तुम्हाला जर का समजा ग्रंथ वाचायला आवडत असतील, तुमचं नामजपामध्ये मन लागत असेल तर ही महाराजांचीच कृपा आहे, ही महाराजांचीच इच्छा आहे की ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. त्याशिवाय होत नाहीत, म्हणजे पूर्वसंचित असल्याशिवाय भक्तीसुद्धा होत नाही. हे पूर्वसंचितच असावं लागते. परंतु आता आपली जर का समजा जप जागो तप सवेरा, तुम्हाला जर असं वाटत झालं की मी आजपासून नामजपाला सुरुवात करणार आहे, जरी मी गुढीपाडव्याचा मुहूर्ताचं सांगितलं होतं, गुढीपाडवा जरी गेला असेल तरीसुद्धा तुम्ही ज्यावेळी ठरवाल की तुम्हाला नामजप करायला सुरुवात करायची आहे, मग तुम्ही लिखित नामजप करा किंवा तुम्ही माळीवरती नामजप करा किंवा चालता बोलता तुम्ही नामजप करा. तुम्ही काउंट देखील करू नका. म्हणजे आता आजकाल बाजारामध्ये, मार्केटमध्ये काउंटर मिळतात, तर काउंटरवरती देखील तुम्ही नामजप करू शकता. परंतु आता आपल्याला कशाला मोजायचा आपला नामजप किती झालेला आहे? महाराज मोजतील ना की आपला किती नामजप झालेला आहे. तुम्ही कंटिन्यू स्मरण करत राहा, महाराजांचं चिंतन करत राहा. जीवनामध्ये चिंता केल्यापेक्षा कधीही चिंतन करावं आणि चिंतन केल्यामुळे जीवनातल्या संपूर्ण चिंता आपल्या नष्ट होतात. महाराज त्याचा संपूर्ण भार वाहतात. महाराज संपूर्ण कार्यक्षम त्या व्यक्तीचा चालवतात, जो व्यक्ती महाराजांचं नामस्मरण करतो, भक्ती करतो. आणि जो व्यक्ती महाराजांचं नामस्मरण करतो, भक्ती करतो, त्याचं संपूर्ण कार्यक्षम श्री गजानन महाराज चालवतात आणि महाराज सगळं काही बघून घेतील. आपण महाराजांवरती सगळ्या गोष्टी सोडून द्यायला हव्या की आता पुढचं काय तुम्ही बघा. म्हणजे इथपर्यंत महाराजांना सांगायला हवं की आपण कुठे बाहेर जात आहोत तर महाराजांना सांगायला हवं की महाराज तुम्ही चला, तुम्ही बघा आता हे कसं करायचं आहे. आपलं सगळं तन मन धन महाराजांच्या चरणाशी आपण अर्पण जर करून दिलं तर आपल्याला चिंता कशाची राहणार आहे, चिंताच कशाची राहणार नाही. का नामजप करायची सवय लावली तर प्रारब्धाची देखील हिंमत नाही की ते आपल्यासमोर येऊन उभे राहतील. त्यामुळे तुम्हाला जमेल तसं, जमेल तेवढ्या प्रमाणामध्ये शक्य तेवढं तुम्ही नामजप करायला सुरुवात करा. आणि एकदा जर का नामजपाची गोडी लागली तर मग तुम्हाला दुसऱ्या कशाचीच गोडी राहणार नाही. म्हणजे एवढं आपण त्या नामजप करताना तल्लीन होऊन जातो, आपल्याला भगवंत इतका प्रिय वाटायला लागतो, आपल्याला महाराज एवढे प्रिय वाटायला लागतात की आपण सगळं काही मग त्यांच्या चरणाशी समर्पित करून देतो आपण. आणि एकदा जर का आपण सगळं काही त्यांच्या चरणाशी समर्पित करून दिलं, आपण शरणागत भावनेने त्यांच्या चरणाशी समर्पित झालो तर मग आपलं सगळं काही महाराज बघून घेतात. आपल्याला कशाची चिंता राहत नाही, आत्ताच्या सुखाची देखील आणि नंतरच्या कल्याणाची देखील. त्यामुळे शक्य तेवढं जमेल तेवढं तुम्ही नामजप करायला सुरुवात करा. ज्या दिवशी तुमची इच्छा होईल, ज्या वेळेस तुम्हाला वाटेल, ज्या क्षणामध्ये तुम्हाला वाटेल की आता मी नामजप करायला आजपासून सुरुवात करणार आहे किंवा या क्षणापासून सुरुवात करणार आहे, ते सगळं क्षण, ती वेळ तुमच्यासाठी शुभच आहे. नामजप करायला सुरुवात करा. नामजप करायचं तुम्ही ठरवा. तुमचं येणारं जे आयुष्य आहे ते संपूर्ण सुखामध्ये जाणार आहे आणि महाराज कल्याण करणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.